नाही, हे वंताराला मी स्वतः जाऊन आलो. प्रॅक्टिकली वंताराला म्हणजे 5 स्टार हॉटेलमध्ये जे फळं असतात ना, ती त्या प्राण्यांना आहे. त्यांचं ऑपरेशन हायटेक पद्धतीनं ऑपरेशन होतं त्यांचं. तिथे अतिशय ट्रीटमेंट. पण आता धीरूभाई अंबानीची माझी दोस्ती होती, मुकेश अंबानी माझी दोस्ती, म्हणून गणेश नाईक त्यांची शिफारस करतोय, अजिबात नाही. लोकांना वाटलं तर निर्णय मन खात्याने घ्यायचा. म्हणजे त्यांना काय त्या प्राणी काय समोर त्याचे म्हणजे मी असं म्हणतो की 2,000 रुपयाची नोट पडली ना, ती उचलायला मुकेश अंबानी गेला ना, तर तेवढ्या कालखंडात 2 लाख रुपये त्याचा प्रॉफिट जातो कोणाचा. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या मी काय बोलतो. म्हणजे ती 2,000ची नोट उचलण्याकरता जेवढा जाईल ना, तेवढ्यात 2 लाख रुपयाचा त्याचा प्रॉफिट वाढलेला असतो. म्हणजे दे आर नॉट बियॉन्ड मनी. ते तृप्त लोक आहेत. आता म्हणजे धीरूभाई अंबानीची माझी दोस्ती होती, मुकेश अंबानी दोस्ती आहे, आनंद अंबानीची दोस्ती आहे. परंतु ते पैशाच्या पाठी लागलेले लोक नाही. लोक शेवटी एखादा माणूस मोठा होतो ना, त्याला बदनाम करण्यामध्ये सुद्धा एक मजा वाटते. आणि तुम्हा लोकांना म्हणजे कसं ना का काही लोकांना म्हणजे कॉन्ट्रोवर्सी निर्माण केलं, म्हणजे ब्रेकिंग न्यूज ना काय म्हणतात, म्हणून काय म्हणतात ब्रेकिंग न्यूज. एनी हाव आहात राहिला आणि त्या अनुषंगाने आज नवी मुंबई सिटी मोठ्या प्रमाणात ग्रो होते. आता नवी मुंबईला रिडेव्हलपमेंटचे डोळे लागलेले आहेत, मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपमेंट सुरू झालेलं आहे मुंबईत. त्याच अनुषंगाने या शहरामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या, विशेष करून पार्किंग वगैरे. अशा परिस्थितीमध्ये नुकताच युडीने एक GR काढलाय आणि नवी मुंबईतल्या कमर्शियलचा जो R+C सिडको जी 15% फक्त कमर्शियलसाठी रिझर्व ठेवत होती, ते आता युडीने 100% करायला परवानगी दिली आणि त्यासाठी तो GR काढला आणि त्याचं सजेशन ऑब्जेक्शन मागवलेलं आहे. जर या शहरामध्ये 100% कमर्शियल एखादे सेक्टर, एखादं पॉकेट कमर्शियल केलं तर समजू शकतो, जर PKC आहे तसं. परंतु एंटायर जर आता सिडको म्हणजे काय करेल, एखादी रेसिडेन्शियल प्लॉट भूखंड काढेल, तो रेसिडेन्शियल रेट वरती तो भरेल आणि त्याचं एंटायर कमर्शियल मध्ये तो कन्वर्ट करू शकणार आहे. आणि त्यामुळे मग भविष्यात या शहराची परिस्थिती कशी निर्माण होणार आहे. हे बघा, पूर्वीच्या काली एक FSI मुंबई शहरात होता. पॉइंट वाढवताना सुद्धा दुनियाभरचे NGOs हायकोर्टात जायचे. ओके, आजच्या कालखंडामध्ये हा UDCPR जो आहे ना, UDCPR याने संपूर्ण वाट लावलेली आहे. भविष्य काळामध्ये मुंबई, नवी मुंबई यातून सेक्टर 1, 9, 10 मध्ये लोक जाऊ शकणार नाही. ज्या इमारतीमधली राहण्याची लोकांची संख्या, रस्त्याचं एकूण रुंदीकरण, हे प्रमाण कॉन्ट्रोवर्सी होणार. आणि ज्याला शांतताप्रिय नागरिक आहे, हा मुंबईत पण नवी मुंबईत पण राहणार. मी तर बोललो कुठल्या सुपीक माणसाने ही कल्पना राबवली. 7 FSI, 9 FSI. फक्त पैसे कमवायचे आणि निघून जायचं, याच्या पलीकडे काय नाही. सिडको एक लोकांच्या हिताकरता सिडकोचे आता अधिकारी ठीक आहे, पण मधल्या काळात जे सिडकोचे अधिकारी होते ना, लोकांच्या हिताची जपणूक नाही केली त्या लोकांनी. त्याने फक्त पैसे कसे मिळतील हाच विचार केला. पण मग आता नवी मुंबईचा जो ऱ्हास होत चाललेला आहे तो रोखण्यासाठी नवी मुंबईचा नाही, MMRDचा ऱ्हास होणार आहे. मान्य, पण हे रोखणं तर आपलं एक लोकप्रतिनिधी म्हणून. अरे उद्याला प्रश्न मी बोललो ना, हा युनिफाईड DCR हा योग्य नाही हे मी बोललोय, वारंवार बोललोय. आता कुठे बोलायचं ते बोलता, काही ठिकाणी सिक्रेट ठेवायचे त्या ठिकाणी बी बोललोय. मी पिन ड्रॉप सायलेन्स होतो मी बोलल्यानंतर. समजू द्या मी कुठे बोललोय. आता तुम्ही खुर्चीवर बसताय, तरुणांना लाभेल अशा प्रकारची एनर्जी आहे. एनर्जीचा राज काय लोकांना कळायला पाहिजे. हे बघा, मी काय बोललो, मी काय कोणावर मेहरबानी करायला इथे नाही आलो. मी माझ्या मनाला आनंद देण्यासाठी आलो. आणि माझा दावा आहे, माझ्या सभासदात राहता ज्यांच्या मनामध्ये अकार्यक्षमता असेल ना, त्यांची पण कार्यक्षमतेमध्ये रूपांतर होईल, हा विश्वास आहे माझा. आणि माझा दावा आहे, नुसत्या खाण्यातून माणसाची शक्ती निर्माण होत नाही. एखाद्या माणसाला आपण मदत केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना, ती तुमची एनर्जी ट्रान्सफॉर्म होते, असं माझं मत आहे. ओके.